नमस्कार मंडळी, माझे नाव मीरा आणि कुक विथ मीरामध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। आज आपण अगदी सोप्या पद्धतीने बेकिंग पावडर व बेकिंग सोडाचा वापर न करता सुपर सॉफ्ट सुपर स्पॉन्जी असं मस्त रवा केक करणार आहोत, तेही आयंगार बेकरी स्टाईलमध्ये। बघा केक किती कापसासारखं मऊ मऊ लुसलुसीत झाला आहे व मस्त रवा टेक्स्चर आलेला आहे व बनवायलाही खूप सोपा आहे की सहज कोणालाही करता येईल। तर चला सुरू करूया। तर सर्वात आधी आपण केकचे बॅटर बनवून घेऊयात। तर एका बाउलमध्ये टाकूया 1 कप फ्रेश मलाईचे दही। जर तुम्ही आंबट दही वापरत असाल तर 1/4 घ्या। सोबतच टाकूया 1 कप साखर व 1/4 कप म्हणजे 2 ते 4 मोठे चम्मच तेल। तुम्ही वाटल्यास तर तेलाऐवजी तूपही वापरू शकता। आता सगळे साहित्य व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। तेल टाकल्याने केक अगदी कापसासारखं मऊ मऊ लुसलुसीत बनेल। तर आपण याला व्यवस्थित मिक्स करून घेतले आहे आणि अगदी क्रीमसारखं आपलं बॅटर बनवून तयार झाला आहे। आता केक बनवायला मी इथे 1 कप बारीक रवा घेतला आहे। जर तुम्ही जाड रवा वापरत असाल तर त्याला एकदा मिक्सी जारमध्ये थोडंसं फिरून घ्या, ज्यामुळे केक जाळीदार आणि स्पंजी बनेल। तर थोडं रवा टाकून मिक्स करून घेऊयात। एकदम पूर्ण रवा घालायचा नाही, थोडं करून टाकूया, ज्यामुळे यात गुठळ्या राहणार नाही। तर आपण पूर्ण रवा यात घालून घेतला आहे। आता यामध्ये घालूया 1/4 कप मिल्क पावडर, ज्यामुळे केकला छान मावाचं फ्लेवर येईल। हे टाकणे ऑप्शनल आहे, तुम्ही नुसतं रव्यानेही बनवू शकता, खूप छान बनेल। तर व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। पहा बॅटर थोडं घट्ट आहे। जर मिश्रण असं घट्ट राहिलं तर यापासून बनणारा केक सॉफ्ट न बनता हार्ड बनेल। तर बॅटरला परफेक्ट करण्यासाठी मी इथे अर्धा कप नॉर्मल थंड दूध घेतले आहे। तर थोडं करून दूध टाकूया आणि व्यवस्थित मिक्स करूया। आपल्याला याचं खूप जास्त घट्ट किंवा खूप पातळ बॅटर बनवायचं नाही। एकाच फ्लोमध्ये रिबनसारखं सरसरीत पडणारं बॅटर पाहिजे। पहा याप्रमाणे, याचा अर्थ बॅटर केकसाठी अगदी परफेक्ट आहे। तर याला झाकून 10 ते 15 मिनटं रेस्ट होऊ द्यायचं, कारण आपण याच्यात रवा टाकला आहे ना, तर तो छान फुलून येईल। तर चला तोपर्यंत आपण केकला बेक करण्याची तयारी करून घेऊयात। त्यासाठी मी गॅसवर गरम करायला एक कढई ठेवली आहे। आता यामध्ये थोडंसं मीठ पसरून घेऊयात आणि यामध्ये असं स्टँड ठेवायचं। जर तुमच्याकडे स्टँड नसेल तर तुम्ही अशी वाटी किंवा प्लेट पण ठेवू शकता। तर स्टँड ठेवून लीड लावून मीडियम फ्लेमवर 5 मिनिटं प्रीहीट होऊ द्यायचं। आता केक बनवण्यासाठी मी इथे हे केक टिन घेतले आहे, तुम्ही वाटल्यास तर कुकरचा डबाही वापरू शकता। तर थोडंसं तेल लावून ग्रीस करून घेऊयात। आता यामध्ये मी बटर पेपर टाकला आहे, ज्यामुळे केक इझिली डिमोल्ड होतो। जर तुमच्याकडे बटर पेपर नसेल तर तुम्ही केक टिनमध्ये थोडंसं मैदा डस्ट करून घ्या, ज्यामुळे तुमचा केक ही इझिली डिमोल्ड होईल। तर चला केक टिन ही रेडी आहे। तर पटकन बॅटरला चेक करूया। पहा इकडे बॅटर ही छान फुलून आले आहे व थोडं घट्ट झालेलं आहे। तर यात थोडंसं दूध टाकून बॅटरला परफेक्ट करून घेऊयात। मी तुम्हाला बॅटरची कन्सिस्टन्सी दाखवते। बॅटर याप्रमाणे एकाच फ्लोमध्ये असं सरसरीत पडणारं पाहिजे। आता यामध्ये घालूया अर्धा चम्मच व्हॅनिला एसेन्स, ज्यामुळे सुगंध खूप छान येईल। तुम्ही वाटलंच तर व्हॅनिला एसेन्सऐवजी 1 चम्मच वेलची पावडरही टाकू शकता, छान सुगंध येईल। व चिमूटभर मीठ। तर जेव्हाही तुम्ही केक बनवणार ना, तर त्या चिमूटभर मीठ नक्कीच टाका, ज्यामुळे केक खायला खूप टेस्टी लागतो। आता केकला सॉफ्ट आणि स्पॉन्जी बनवण्यासाठी मी इथे हे इनोचे एक पॅकेट घेतले आहे। तुम्ही इनोच्या ऐवजी 1 चम्मच बेकिंग पावडर व अर्धा चम्मच बेकिंग सोडाही वापरू शकता, किंवा नुसतं 1 मोठा चम्मच बेकिंग सोडाही टाकला तरी चालेल। तर यावर थोडंसं दूध टाकूया
ज्यामुळे इनो ॲक्टिवेट होईल। तर याला एकाच डायरेक्शनमध्ये 1 मिनिट छान व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। पहा किती छान फ्लफी बॅटर बनून तयार झाले आहे। तर पटकन पूर्ण बॅटरला केक टीनमध्ये ट्रान्सफर करूया आणि 1 ते 2 वेळा असं टॅप करायचं, ज्यामुळे यातले एअर बबल्स निघून जातील। आता केकला डेकोरेट करण्यासाठी मी इथे थोडीशी तुटी फ्रुटी आणि थोडेसे कट केलेले ड्रायफ्रूट घेतले आहे। तुम्ही वाटल्यास तर प्लेन पण बनवू शकता। तर चला आपला केक रेडी आहे बेक होण्यासाठी। आणि इकडे कढई ही छान प्रीहीट झालेली आहे। तर सावकाश घाई न करता केक टीनला कढईच्या मधोमध ठेवूया, कारण कढई गरम आहे। आता लीड लावून 30 ते 35 मिनिटं मीडियम फ्लेमवर बेक होऊ द्यायचं। तर 35 मिनिटं झालेले आहे आणि किती छान मस्त आपला केक बेक झाला आहे। तर टूथपिकने चेक करूया। पहा टूथपिक अगदी क्लीन निघाली आहे, याचा अर्थ आपला केक परफेक्टली शिजला आहे। तर गॅस बंद करूया आणि केक टीनला बाहेर काढून केकला पूर्ण थंड होऊ द्यायचं, नंतरच डिमोल्ड करायचं। पहा केक पूर्ण थंड झालेला आहे आणि लेयर पण सोडून दिली आहे। तर चला डिमोल्ड करूया। पहा किती छान मस्त रंग आलेला आहे, अगदी कापसासारखं मऊ मऊ लुसलुसीत बनला आहे आणि जाडी पण मस्त आलेली आहे। तर चला कट करूया। पहा कट करतानाच वाटत आहे ना की किती सॉफ्ट बनला आहे। मी तुम्हाला एक पीस काढून दाखवते। पहा याचे टेक्स्चर किती मस्त दाणेदार आलेला आहे। एक एक दाणे अलग अलग दिसत आहे ना, की जे तोंडात टाकताच विरघळेल। तर तुम्ही हा झटपट होणारा रवा केक क्रिसमसला किंवा नवीन वर्षात नक्कीच ट्राय करा, जे सर्वांना खूप आवडेल। जर तुम्हाला माझी आजची केकची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्कीच करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला प्रेस करा। तर चला पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ राहा।